ठाण्यात पुन्हा मुसळधार पावसाला सुरुवात झाली। मुसळधार पावसाने सखल भागात पाणी सुद्धा साचले तर मुंबईसह उपनगरात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढलेला आहे। आपण पावसासंदर्भातली ही बातमी पाहतोय। मुंबई आणि मुंबईच्या आजूबाजूचा परिसर म्हणजे ठाणे परिसरात खरं तर पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढलेला आहे। मुंबई शहरासह मुंबई उपनगरात सुद्धा पावसाचा जोर वाढलाय आणि परिणामी सखल भागांमध्ये पाणी साचल्याचं दृश्य सध्या पाहायला मिळतंय। ही बातमी आपण पाहतोय मुंबईतून पावसासंदर्भातली। सखल भागामध्ये पाणी साचले आणि अर्थातच या सगळ्याचा परिणाम हा जनजीवनावर होतो, सर्वसामान्यांवर होतो, वाहन चालकांवर होतो। वाहन चालकांना तारेवरची कसरत ही वाहन चालवताना करावी लागत असते, कारण रस्त्यावर पाणी साठतं। सोबतच रेल्वे सेवेवरही याचा परिणाम होत असतो आणि असा काहीसा परिणाम होऊ शकतोय, कारण पुन्हा एकदा जोरदार पावसाला मुंबईची उपनगर आणि ठाणे भागामध्ये सुरुवात झाली। ही बातमी आपण पाहतोय ठाणे मुंबईच्या परिसरातील। ठाण्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसाला सुरुवात झाली। ही दृश्य आपण पाहतोय। रस्त्यावर पाणी साचलेलं आहे, त्या पाण्यामध्ये रिक्षा उभी आहे, ती रिक्षा चालू होत नाहीये। रिक्षा चालकाचे रिक्षा चालू करण्यासाठीचे प्रयत्न सुरू आहेत। तर दुसरीकडे चालत जाणारी माणसं, दुचाकीवरून जाणारी माणसं यांचेही हाल आपण पाहू शकतोय। रस्त्यावर पाणी साचल्यामुळे जवळपास गुडघाभर पाणी हे आपण पाहू शकतो। रिक्षाची तीनही चाकं ही पाण्याखाली गेलेली आहेत, चाकं दिसत नाहीयेत। तशीच काहीशी परिस्थिती दुचाकीस्वारांची सुद्धा, दुचाकी चालवणाऱ्यांची सुद्धा आणि रस्त्यावरून चालत जाणाऱ्यांची, वाटसरूंची सुद्धा तशीच तारांबळ उडाल्याची दृश्य आपण आता पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहतो। ठाण्यामध्ये पुन्हा एकदा मुसळधार पावसाला सुरुवात झाली। सोबतच मुंबई आणि मुंबईच्या उपनगरामध्ये सुद्धा जोरदार पावसाला सुरुवात झाली आणि परिणाम म्हणून रस्त्यावर पाणी साचले। प्रतिनिधी निकेश शार्दूल सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। आपण त्यांच्याकडून अधिकची माहिती घेऊया। निकेश, ही दृश्य आम्ही पाहतोय ठाण्यामधली, जिथे जवळपास गुडघाभर पाणी साचलेलं आहे, रिक्षाची तीनही चाकं पाण्याखाली गेलेली आहेत। नेमकी कोणत्या भागातली ही दृश्य आहेत आणि आता काय परिस्थिती आहे ठाण्यामध्ये? काही तांत्रिक अडचणींमुळे निकेश यांच्यापर्यंत आवाज पोहोचू शकत नाहीये, मात्र ही दृश्य आपण जी ठाण्यामधून पाहतोय त्या दृश्यांमधून हे स्पष्ट होतंय की नागरिकांच्या जीवनावर किती परिणाम झालाय, सर्वसामान्यांचं जनजीवन हे किती विस्कळीत झालेलं आहे। खरं तर सकाळची वेळ म्हणजे लोक कामावर जात असतात, चाकरमानी हे आपल्या नोकरीच्या ठिकाणी जाण्यासाठी घरातून निघालेले असतात। पुन्हा एकदा निकेश शार्दूल आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। निकेश, आपण पाहतोय ठाण्यातली ही दृश्य, ज्यामध्ये जवळपास गुडघाभर पाणी साचलेलं आहे, रिक्षाचे टायर पाण्याखाली गेल्याचं दिसतंय। दुचाकी स्वारांना नेमके काय अडथळे येत आहेत, आत्ताची काय परिस्थिती आहे? तुमच्या पाठीमागे सुद्धा आम्ही पाहू शकतो अजूनही पाणी तसंच आहे। नक्कीच विक्रांत, मुंबईसह ठाण्यात देखील रात्रीपासून दमदार पावसाला सुरुवात झालेली आहे आणि मध्यरात्रीपासून पाऊस जो आहे तो जोरदार आहे आणि या पावसाचा परिणाम जो आहे तो आता रस्ते वाहतुकीवरती मोठ्या प्रमाणात पडलेला पाहायला मिळतोय। ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीतल्या जो सखोल भाग आहे त्या ठिकाणी आता पाणी साचायला सुरुवात झालेली आहे। मी सध्या आता वंदना बस डेपो या ठिकाणी आहे आणि त्या ठिकाणी पाणी भरलेलं पाहायला मिळतंय। गुडघाभर पाण्यातनं प्रवासी जे आहेत ते प्रवास करताना पाहायला मिळतंय। ठाण्यातला असेच सखोल भाग आहेत, नौपाडा, रामारितू रोड, तलावपाळी, माजिवडा, नौपाडा या ठिकाणी देखील अशाच प्रकारचं पाणी जे आहे ते भरलेलं आहे आणि या पाण्यातनं वाट काढत जे आहेत ठाणेकर प्रवासी जे आहेत ते प्रवास करताना आपल्याला पाहायला मिळतंय। सतत पडणाऱ्या या पावसामुळे ठाणेकरांचं जनजीवन जे आहे ते पूर्णपणे विस्कळीत झालेलं आहे। पण विक्रांत, एक सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ठाणे महानगरपालिकेचा एक अजब गोंगळ कारभार देखील जो आहे तो आता समोर पाहायला मिळतोय। ठाणे महानगरपालिकेकडनं असा या ठिकाणी असे सूचना फलक लावण्यात आले, ज्या ज्या ठिकाणी सखोल भाग आहे, ज्या ज्या ठिकाणी पाणी साचतं त्या ठिकाणी असे धोक्याची सूचना लावलेली आहे। अतिवृष्टीच्या काळात सदर ठिकाणी पाणी तुंबण्याची शक्यता आहे, कृपया सदर ठिकाणी येण्याचे टाळावे किंवा नदीच्या दोरखंडाचा वापर करून मार्गक्रमण करावा, अशा सूचना फलक सर्व ठिकाणी लावण्यात आलेला आहे। पण जर या ठिकाणचा जर परिसर पाहिला तर कुठल्याही प्रकारची दोरखंड जे आहे ते ठाणे महानगरपालिकेकडनं लावण्यात आलेले नाही। त्यामुळे नागरिकांना सांभाळून या संपूर्ण पाण्यातनं, भरलेल्या पाण्यातनं जो आहे प्रवास करताना आपल्याला सध्या तरी ठाणेकर नागरिक जे आहेत ते पाहायला मिळत आहेत। विक्रांत, निश्चित निकेश, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।